हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डिप्लोमा मराठी हब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टेज ऑफ फर्स्ट शेड्यूलिंग अल्गोरिदमनी एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते बघणार आहोत. सो SJF इज ऑल्सो कॉल्ड ॲज शॉर्टेज ऑफ नेक्स्ट अल्गोरिदम, दॅट इज कॉल्ड ॲज SJN. and this algorithm is non-preemptive as well as preemptive scheduling algorithm. तर आपण या व्हिडिओमध्ये नॉन प्रिएम्प्टिव्ह SJF आणि प्रिएम्प्टिव्ह SJF या दोन्ही मेथडनी एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते कव्हर करणार आहोत. FCFS शेड्यूलिंग अल्गोरिदम मध्ये जो वेटिंग टाइम असायचा तो काय असायचा, खूप मोर असायचा. सो या अल्गोरिदमनी SJF या अल्गोरिदमनी जो वेटिंग टाइम आहे तो मिनिमाइज केलेला आहे. कन्सिडर करा आपल्याकडे तीन प्रोसेस आहेत, प्रोसेस 1, प्रोसेस 2 आणि प्रोसेस 3. ह्या तिन्ही प्रोसेसला एक बर्स्ट टाइम अलोकेट केलेला आहे. प्रोसेस 1 ला 8 मिलीसेकंद लागतात एक्झिक्यूट व्हायला, प्रोसेस 2 ला 2 मिलीसेकंद लागतात फॉर एक्झिक्युशन आणि प्रोसेस 3 ला 5 मिलीसेकंद लागतात एक्झिक्युशन पर्पजसाठी. ह्या तिन्ही प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मध्ये स्टोअर केलेल्या असतील फॉर एक्झिक्युशन पर्पज. बट प्रोसेसर काय करतो, इन केस ऑफ SJF अल्गोरिदम ज्या प्रोसेसचा बर्स्ट टाइम सगळ्यात लोएस्ट आहे त्या अशा प्रोसेसला फर्स्ट एक्झिक्यूट करतो. तर ह्या तिन्ही प्रोसेसमध्ये प्रोसेस 2 चा जो बर्स्ट टाइम आहे तो सगळ्यात लेस आहे ऍज कम्पेअर टू अदर टू प्रोसेस. मग आपली सगळ्यात स्टार्टिंगला जी प्रोसेस 2 असेल ती काय होईल, एक्झिक्यूट होईल. प्रोसेस 2 नंतर प्रोसेस 3 चा बर्स्ट टाइम प्रोसेस 1 पेक्षा लेस आहे. प्रोसेस 1 चा बर्स्ट टाइम आहे 8 आणि प्रोसेस 3 चा बर्स्ट टाइम आहे 5. तर ह्या दोघांमध्ये फर्स्ट कोणती प्रोसेस एक्झिक्यूट होईल, जिचा बर्स्ट टाइम लेस आहे. तर कोणाचा लेस आहे, प्रोसेस 3 चा. मग आपण प्रोसेस 3 ला पहिल्यांदा एक्झिक्यूट केलेला आहे. प्रोसेस 3 नंतर रिमेनिंग ओनली 1 प्रोसेस आहे, प्रोसेस 1. सो प्रोसेस 1 काय होईल, सगळ्यात एंडिंगला एक्झिक्यूट होईल. सो इन केस ऑफ SJF अल्गोरिदम ज्या जॉबचा बर्स्ट टाइम सगळ्यात लेस आहे ती प्रोसेस काय होते, सगळ्यात पहिल्यांदा एक्झिक्यूट होते. सो दॅट इज कॉल्ड ॲज शॉर्टेज ऑफ फर्स्ट. जिचा बर्स्ट टाइम लोएस्ट आहे, शॉर्ट आहे, ती प्रोसेस किंवा तो जॉब SJF अल्गोरिदम मध्ये फर्स्ट एक्झिक्यूट केला जातो. सो दिस मेथड इज इझी टू इम्प्लिमेंट but impossible to implement in interactive system when required CPU time is not known. But this algorithm is easy to implement in batch system when CPU time is known in advance. जेव्हा CPU time जो दिलेला आहे तो in advance आपल्याला जर माहिती असेल तेव्हाच आपण हा अल्गोरिदम यूज करू शकतो. बट सपोज इन केस CPU टाइम जो रिक्वायर आहे प्रोसेसच्या एक्झिक्युशन साठी जो नॉट नोन असेल, अननोन असेल, तर आपण हा अल्गोरिदम यूज करू शकत नाही. इट इज इम्पॉसिबल टू इम्प्लिमेंट. द प्रोसेसर शुड नो इन ऍडव्हान्स हाऊ मच टाइम प्रोसेस विल टेक. प्रोसेसरला रिक्वायर असतं की किती प्रोसेसला टाइम लागणार आहे ते त्याला ऑलरेडी माहीत असावं लागतं, तेव्हाच आपण हा अल्गोरिदम यूज करू शकतो. सो आता आपण 2 एक्झाम्पल बघूया SJF वरती. फर्स्ट आपण नॉन प्रिएम्प्टिव्ह SJF शेड्यूलिंग अल्गोरिदम बघणार आहोत. त्यामध्ये केस नंबर 1 आहे व्हेन अरायवल टाइम इज इक्वल टू 0. जेव्हा तुमचा अरायवल टाइम 0 असेल ऑल प्रोसेसचा, तेव्हा ह्या प्रोसेस कशा एक्झिक्यूट केल्या जातील ते आपण गॅन्ट चार्ट मध्ये ड्रॉ करून बघूया. सो आपल्याकडे फर्स्ट प्रोसेस आहे प्रोसेस नंबर 1, तिचा बर्स्ट टाइम आहे 8. प्रोसेस 2 चा बर्स्ट टाइम आहे 2 आणि प्रोसेस 3 चा बर्स्ट टाइम आहे 5. तर आउट ऑफ दिस ऑल प्रोसेस तुमच्या प्रोसेस 2 चा बर्स्ट टाइम सगळ्यात लेस आहे. त्याच्यानंतर आहे तुमची प्रोसेस 3 जिचा बर्स्ट टाइम ऍज कम्पेअर टू प्रोसेस 1 लो आहे. आणि नेक्स्ट हायएस्ट प्रायोरिटी कोणाला आहे, हायएस्ट बर्स्ट टाइम कोणाचा आहे, प्रोसेस 1 चा. तर आता यामध्ये बघा आपल्याकडे प्रोसेस 1, 2 आणि 3 मध्ये ऑल प्रोसेसचा जो अरायवल टाइम आहे तो काय आहे, 0. म्हणजे जेव्हा तुमच्या प्रोसेसचा अरायवल टाइम 0 असणार आहे तेव्हा ह्या ऑल प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मध्ये येणार आहेत. प्रोसेस 1, दिस इज युअर प्रोसेस 2 and this is your process 3. ह्या तिन्ही प्रोसेस काय झालेल्या आहेत, तुमच्या रेडी क्यू मध्ये आलेल्या आहेत फॉर एक्झिक्युशन पर्पज. मग प्रोसेसर काय करेल, तुमचा CPU ह्या ऑल प्रोसेसचा बर्स्ट टाइम कंपेअर करेल.
तर ह्या तिन्ही प्रोसेसच्या बर्स्ट टाइम मध्ये सगळ्यात लेस टाइम ज्या प्रोसेसचा आहे ती प्रोसेस फर्स्ट एक्झिक्यूट केली जाते इन केस ऑफ SJF शेड्यूलिंग अल्गोरिदम. तर आता ह्या तिन्ही प्रोसेस मध्ये सगळ्यात लेस बर्स्ट टाइम आहे तुमच्या प्रोसेस P2 चा. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमची जी प्रोसेस P2 आहे ती काय केली जाईल, एक्झिक्यूट केली जाईल. आणि प्रोसेस P2 ला एक्झिक्युशन साठी 2 मिलीसेकंद लागतात. सो 2 मिलीसेकंद तुमची प्रोसेस P2 काय होईल, एक्झिक्यूट होईल. देन सेकंड, आता तुमच्याकडे ऑल प्रोसेस आलेल्या आहेत. अरायवल टाइम जेव्हा 0 झालाय तेव्हा रेडी क्यू मध्ये. आता प्रोसेस 2 चं एक्झिक्युशन तर कम्प्लीट झालं. रिमेनिंग कोणत्या प्रोसेस आहेत, प्रोसेस 1 आणि प्रोसेस 3. तर प्रोसेस 1 आणि प्रोसेस 3 ह्या दोन प्रोसेस मध्ये कंपॅरिझन केलं जाईल. तर प्रोसेस 1 चा बर्स्ट टाइम आहे 8 आणि प्रोसेस 3 चा बर्स्ट टाइम आहे 5. तर ह्या दोन प्रोसेस मध्ये सगळ्यात लेस बर्स्ट टाइम कोणाचा आहे, प्रोसेस 3 चा. तर प्रोसेस 3 चं एक्झिक्युशन काय केलं जाईल, आफ्टर प्रोसेस 2 केलं जाईल. सो प्रोसेस 3 काय होईल तुमची, एक्झिक्यूट होईल. आणि प्रोसेस 3 ला किती बर्स्ट टाइम रिक्वायर आहे, 5. सो 2 + 5 किती होतात, 7. सो 7 इज द कंप्लीशन टाइम फॉर युअर प्रोसेस 3. नेक्स्ट आहे रिमेनिंग प्रोसेस तुमची प्रोसेस 1. तर प्रोसेस 1 चे एक्झिक्युशन प्रोसेस 3 नंतर केलं जाईल. सो अशा तुमच्या ऑल प्रोसेस काय झाल्या, एक्झिक्यूट झाल्या. आणि प्रोसेस 1 साठी 8 मिलीसेकंद रिक्वायर आहेत फॉर एक्झिक्युशन पर्पज. सो 7 + 8 किती होतात, 15. सो अशा ऑल प्रोसेस काय झाल्या तुमच्या, एक्झिक्यूट झाल्या. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, वेटिंग टाइम. सो हाऊ टू कॅल्क्युलेट वेटिंग टाइम, इट इज द स्टार्ट टाइम मायनस अरायवल टाइम. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण P1 चा वेटिंग टाइम काढूया. सो P1 चा वेटिंग टाइम काय असेल बघा, P1 चा स्टार्टिंग टाइम काय आहे, कन्सिडर करा. इथे आपल्याकडे P1 चा स्टार्टिंग टाइम आहे 7 मिलीसेकंदला तुमची प्रोसेस P1 काय झाले, एक्झिक्युशन साठी स्टार्ट झालेली आहे. बट ती प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मध्ये अवेलेबल कधी झाली होती, रेडी क्यू मध्ये. तिचा अरायवल टाइम काय होता, प्रोसेस 1 चा 0. सो 7 - 0 = 7. सो 7 इज वेटिंग टाइम फॉर युअर प्रोसेस P1. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमची प्रोसेस 2. तर प्रोसेस 2 चा स्टार्ट टाइम काय आहे, ऍज पर फॉर्म्युला स्टार्ट टाइम काय आहे, 0. नेक्स्ट मायनस अरायवल टाइम काय आहे प्रोसेस P2 चा 0. सो 0 - 0 तिचा अरायवल टाइम पण 0 होता आणि ती स्टार्ट पण 0 मिलीसेकंदला झाले. सो वेटिंग टाइम काय असणार आहे, 0. प्रोसेस 2 ला एक्झिक्युशन साठी वेट करावं लागलं नाहीये. नेक्स्ट आहे प्रोसेस तुमची प्रोसेस 3. तर प्रोसेस 3 चा स्टार्ट टाइम काय आहे बघा, 2. प्रोसेस 3 जी आहे ती 2 मिलीसेकंदला एक्झिक्युशनला स्टार्ट झालेली आहे. सो 2 मायनस अरायवल टाइम किती आहे बघा, प्रोसेस 3 चा 0. सो 2 - 0 = किती येणार आहेत, 2. सो प्रोसेस 3 चा जो वेटिंग टाइम आहे तो किती आलेला आहे, 2. तर आता आपल्याला प्रोसेस 1, प्रोसेस 2 आणि प्रोसेस 3 ह्या तिन्ही प्रोसेसचा वेटिंग टाइम मिळालेला आहे. नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज वेटिंग टाइम. आपण काय करणार आहोत, ऍव्हरेज वेटिंग टाइम कॅल्क्युलेट करणार आहोत. सो ऍव्हरेज वेटिंग टाइम इज इक्वल टू ऍडिशन ऑफ ऑल वेटिंग टाइम डिव्हायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोसेस. सो ऍडिशन ऑफ ऑल वेटिंग टाइम, मग प्रोसेस P1 चा वेटिंग टाइम आहे 7 प्लस प्रोसेस P2 चा वेटिंग टाइम आहे 0 प्लस तुमच्या प्रोसेस P3 चा वेटिंग टाइम आहे 2. सो 7 + 0 + 2 डिव्हायडेड बाय काय करणार आहोत आपण, नंबर ऑफ प्रोसेस. तर नंबर ऑफ प्रोसेस किती आहेत तुमच्या, 3. सो 7 + 2 = 9. 9 डिवाइडेड बाय 3 = your answer is 3. So your average waiting time is equal to 3 for all these 3 process. So next आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत completion time. So how to calculate completion time?
आपली जी प्रोसेस आहे ती कोणत्या मिलीसेकंदला कंप्लीट झालेली आहे ते आपण ह्या गॅन्ट चार्ट वरनं डिसाइड करणार आहोत. सो फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करूया फॉर प्रोसेस 1. तर प्रोसेस P1 बघा तुमच्या गॅन्ट चार्ट मध्ये कंप्लीट कधी झालेली आहे. प्रोसेस P1 जी आहे ती तुमच्या गॅन्ट चार्ट मध्ये 15 मिलीसेकंदला कंप्लीट झालेली आहे. सो 15 इज कंप्लीशन टाइम फॉर युअर प्रोसेस P1. नेक्स्ट आहे तुमची प्रोसेस P2. P2 चं एक्झिक्युशन 2 मिलीसेकंदला कंप्लीट झालेलं आहे. सो 2 इज कंप्लीशन टाइम फॉर युअर प्रोसेस P2. नेक्स्ट आहे तुमची प्रोसेस 3. प्रोसेस 3 जी आहे ती कंप्लीट कधी झालेली आहे तुमच्या 7 मिलीसेकंदला. सो 7 इज कंप्लीशन टाइम फॉर युअर प्रोसेस T3. कंप्लीशन टाइम मीन्स जेव्हा तुमच्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट होतं तो टाइम तुम्ही कन्सिडर काय करता ॲज अ कंप्लीशन टाइम. ओके. सो नेक्स्ट आहे टर्न अराउंड टाइम. सो हाऊ टू कॅल्क्युलेट टर्न अराउंड टाइम. ऍडिशन ऑफ ऑल टर्न अराउंड टाइम divided by total number of process. This is your average turnaround time. Before that we will calculate turnaround time. So turnaround time means your completion time minus arrival time. So see आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहेत टर्नअराउंड टाइम कॅल्क्युलेट करायचे. तर पहिल्यांदा आपण फर्स्ट फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करूया. फॉर प्रोसेस P1 इज इक्वल टू कंप्लीशन टाइम मायनस अरायवल टाइम. मग प्रोसेस P1 चा कंप्लीशन टाइम काय आहे बघा चार्ट मध्ये 15. सो 15 मायनस अरायवल टाइम काय आहे प्रोसेस P1 चा 0. 15 मायनस 0 इक्वल टू किती येणार आहेत 15. सो 15 इज टर्न अराउंड टाइम फॉर युअर प्रोसेस P1. नेक्स्ट आहे तुमची प्रोसेस P2. प्रोसेस P2 चा बघा कंप्लीशन टाइम काय आहे 2. सो 2 मायनस अरायवल टाइम किती आहे 0. सो 2 मायनस 0 इज इक्वल टू 2. नेक्स्ट आहे प्रोसेस P3. प्रोसेस P3 चा कंप्लीशन टाइम काय आहे 7. सो 7 मायनस अरायवल टाइम काय आहे 0. सो 7 मायनस 0 इज इक्वल टू काय येणार आहे 7. दिस इज युअर टर्न अराउंड टाइम. तर नेक्स्ट आता आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम. सो ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम इज इक्वल टू ऍडिशन ऑफ ऑल टर्न अराउंड टाइम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोसेस. तर ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम इज इक्वल टू काय आहे प्रोसेसचा टर्न अराउंड टाइम. प्रोसेस 1 चा किती आहे टर्न अराउंड टाइम 15. सो 15 प्लस प्रोसेस 2 चा टर्न अराउंड टाइम आहे 2 प्लस प्रोसेस 3 चा टर्न अराउंड किती आहे टाइम 7. सो 15 प्लस 2 प्लस 7 डिव्हायडेड बाय किती करणार आहोत आपण टोटल नंबर ऑफ प्रोसेस. तर आपल्याकडे टोटल नंबर ऑफ प्रोसेस किती आहेत 3. सो डिव्हायडेड बाय काय करणार आपण 3. सो 15 प्लस 2 प्लस 7 इज इक्वल टू किती येणार आहेत 24. सो 24 डिव्हायडेड बाय 3 काय येतोय टाइम तुमचा 8. सो 8 इज ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम. सो आपण या एक्झाम्पल मध्ये काय केले ऍव्हरेज वेटिंग टाइम आणि ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघितलं. आता आपण टर्न अराउंड टाइम बघा फर्स्ट फॉर्म्युलाने सॉल्व्ह केलाय. तर आपण सेकंड फॉर्म्युलाने चेक करूया की तुमचा जो टर्न अराउंड टाइम आहे तो करेक्ट कॅल्क्युलेट केलेला आहे का. तर सेकंड फॉर्म्युला काय आहे बघा बर्स्ट टाइम प्लस वेटिंग टाइम. सो व्हॉट इज द बर्स्ट टाइम फॉर युअर प्रोसेस P1. प्रोसेस P1 चा बर्स्ट टाइम आहे 8 आणि वेटिंग टाइम किती आहे 7. 8 प्लस 7 किती येतात 15. सो 15 आहे बघा टर्न अराउंड टाइम प्रोसेस P1 चा करेक्ट आहे. नेक्स्ट आहे तुमची प्रोसेस P2. प्रोसेस P2 चा बर्स्ट टाइम किती आहे 2. 2 प्लस वेटिंग टाइम किती आहे 0. 2 प्लस 0 किती झाले 2. सेकंड आहे प्रोसेस P3. तर प्रोसेस P3 चा बर्स्ट टाइम किती आहे 5. 5 प्लस वेटिंग टाइम किती आहे 2. 5 प्लस 2 7. सो तिन्ही प्रोसेसचा टर्न अराउंड टाइम काय आहे आपला करेक्ट आहे. युझिंग दिस
2 formulas. सो आपण ह्या केसमध्ये काय बघितलं, जेव्हा तुमचा अरायवल टाइम 0 असतो तेव्हा तुमचा नॉन प्रिएम्प्टिव्ह एसजेएफ अल्गोरिदम कसा एक्झिक्यूट होतो ते आपण ह्या एक्झाम्पल मध्ये बघितलेलं आहे.